श्री दुर्गा सप्तशती अध्याय 4. इंद्रादी देवता द्वारा दुर्गा चंडी महाबली देवीचे मांडले स्तोत्र. ती देवता वरदान दे ध्यान वृत्त स्त्रग्धरा ओम कालाभ्रा जी कटाक्षे अरिकुल भयदा चंद्रभाळी जी येशी शंखाचक्र कृपाणा त्रिशूल कर धरा धारी नेत्रत्रयाशी सिंहस्कंधाधिरूढा त्रिभुवन अखिल पूर्ण तेजे करिजे ध्यावी दुर्गा जयाख्या सुरमुनी भवती सेविती सिद्धीशी जे ऋषी उवाच. वृत्त वसंत तिलका दुर्गा महान महिषासुर दैत्यमारी शक्रादी देव नमना लीन होती भारी लावण्य अंग फुलती यश सौख्य दाने देवीस स्तोत्र करती सूर नम्रतेने जो विश्वव्यापक सदा जगदात्मशक्ती ते देव स्वर्गभुवनी जिची या विभूती जी पूजनीय ऋषी देव जगज्जनाला हो तियेस नमिता हितदा आम्हाला ठावा प्रभावन जिचा भगवान नंता ब्रह्मा शिवान वदवे नितस्तोत्र गाता ती चंडिकाखिल जगत परिपालनाचा वाहो विचार शुभमंगल भावनांचा जी पुण्यवंत सदनांतरी भाग्यलक्ष्मी पाप्या अभाग्य सरुदा सद्बुद्धी उर्मी श्रद्धा महान कुलीनांतरी लाज ऐशी पाळी जगास नमितो तिची या पदाशी नावर्णवे त्वदीय रूप अचिंत्य ऐसे ते शौर्य जे असुरनाशक थोर जैसे जी देव दैत्य समरी सकळात शूर चारित्र्य अद्भुत कसे स्तवू मी अपार तू एक देवी त्रिगुणात्मक विश्वमूळ नेने हरी हर तुला नच दोष धूळ आधार तुच सकला जगदंश भूता अव्यक्त तुझ परम प्रकृती समजता स्वाहा स्वरूप तुझी ये तव नाम घोषे यज्ञात होती सूरतृप्त त्वदीये श्वासे श्राद्धात तृप्ती पितरा तव कारणाने तेने स्वधा जन तुला म्हणतात माने जो मोक्ष साधन अचित्य महाव्रताचे तत्व संयमी जना बहुमोल ज्याचे अभ्यासती मुनी ज्या निगमापथाला विद्यापरा तुचन अन्य तुझ्या रूपाला तू शब्द ऋग यजु आणि सुसाम छंदा ऐश्वर्य षटत्रय श्रुती धन धान्य मुद्रा तू भूमी आणि कृषीशास्त्र कृषिकयाती पीडा निवारक अशी तूच भाग्यमूर्ती शास्त्रज्ञ होती तुझ ते दृढशक्ती मेधा नौका त्वदीय बळतारी प्रपंचबाधा तू कैटभारी हृदयी तव वत्सचिन्ह गौरी तुझा शिवकरी अति थोरमान ईशसुहास अमला शशीपूर्ण बिंबा लावण्य कांती कनका सुकुमारी अंबा पाहुनी क्रोध चढला महिषासुरासी केला प्रहार नवलावह मात ऐशी चंद्रानने भ्रुकुटी क्रुद्ध तुझ्या भयान ज्या पाहता महिष तो नच सोडी प्राण भेईल कालही जया बघता मुखाला पाहून ते नच विनाश तरी दवळाला संतुष्ट तू तर जगाहीन लाभ होतो क्रोध तुझ्या अमित वंश विनाश होतो प्रत्यक्ष प्रत्यय दिसे तव लोचनाशी त्वा मारिले सहखळा महिषासुरासी तू सुप्रसन्न तरी या जगी मान त्याचा लाभे यशश्रीवर उज्ज्वल धर्म त्यांचा स्त्रीपुत्र सेवकतया मिळतात योग्य धन्यत्व पावती जगी मिळओनी श्रेय धर्मानुसार सुकृती करती सुकर्म ते भोगती तव कृपायुत स्वर्ग धाम तू एक निश्चित मनोरथ पूर्ण करती त्रैलोकी कर्म फळ लाभ तुझेनी होती नामे तुझ्या भयहरे भवपीडितांचे तू बुद्धितेज जगती हित इच्छुकांचे दारिद्र्य दुःख भरा हरिणी एक तुझी सर्वोपकारिणी ब्रिदावली ते तुझीची पावत सौख्य जन या शुभकामनेने तू मारिशी खळला रणीशूरतेने ते नर्कगामी भवसागरी मुक्तमाया दैत्यजना वधसी तू सदये रणाया त्वत दृष्टीप्रात जरी जाळील विश्वसारे सिंहारिशी असुर तू तरी शस्त्रभारे स्पर्शे पवित्र रिपू होऊनी उद्धरावा हा भाव तो तव मनात इथे असावा
पाहुनी खडग त्रिशूलाची महान दीप्ती, अंधत्व येन असुरा बलकोण नेत्री, चंद्रानने तव सुदर्शन ज्यास होते, अंधत्व येईल तयास कसे तरी ते, दुष्टा पराभूत करी तव देवी शील, लावण्य कांती तव चिद्रूपते अतुल, निर्गर्व होती सुर स्वर्गी तुझ्या बलाने, तू जिंकशी रिपुदळा करुणार्ध प्राणे, लावण्य सुंदरी जिला रिपू कापता हे, गे थोर कोण तुझ होनी जगात आहे, युद्धात निष्ठुर कृपा हृदयात भारी, ऐशी तू एक वरदायिनी दिव्य नारी, सहारली हृदये त्रयलोक शांते, दैत्यास स्वर्गपद देशी विचारवंते, आम्हा दिले अभयत्वा चिरंजीव केले, माते तुला नमन ठेवूनी पायी भाळे, छंद अनुष्ठुभ शूलाने रक्ष हे देवी, खडगाने रक्ष अंबिके, रक्ष धनुष्य टंकारे घंटा ध्वनी करोनिया, पश्चिम दक्षिण पूर्वे रक्षावे चंडिके आम्हा, त्रिशूल घेऊनी हाती रक्षी उत्तर ईश्वरी, भयकारी मनोहारी त्रिलोकी तुझी जी रूपे, आमचे सर्व लोकांचे हो रक्षण त्या गुणे, खडग शूल गदा हाती अंबिके शस्त्र जे तुझ्या, ते सर्व घेऊनी आम्हा संरक्षावे तुवा सदा, ऋषी उवाच जगन्माता महादुर्गा स्तविली ऐशिया परी, दिव्य पुष्प गंधमाला देवी पूजती देवता, दिव्य धूप भक्तिभावे सुगंध अर्चिती तिला, प्रमाण करतो देव प्रसन्न देवी बोलत, देवी उवाच तुमचे मनी जे इच्छा मागावा वर तो मला, देव उवाच भगवती पूर्ण केले नुरले काही मागणे, महिषासुर तो वैरी ठार केला तुवारणी, तरी द्यावे आम्हा काही इच्छिशी तू महेश्वरी, आठविताच भेटावे सौख्य हो नामधारका, संकट निस्तरावे गे गाती जे स्तोत्र त्याची, वैभव वित्त समृद्धी संपत्ती स्त्री मिळवतया, अंबे त्या प्रसन्न वदने, प्रसन्न असणे सदा ऋषी उवाच प्रसन्न केली देवांनी भद्रकाली, जगद्दहिता तथास्तु वरदेवोनी झाली गुप्त तिथे नृपा, त्रिलोक हित करती जी देवांच्या देही जन्मली, तिच्या प्राचीन वृत्तांत बोलिलो मी सविस्तर, पुढे देवहितासाठी निशुंभ शुंभ नाशवी, गौरीपासूनी घे जन्म कथा सुंदर देवीची, यशावत सांगतो ऐकास प्रसंग पूर्ण तो आता, सर्व हे लोकरक्षाया प्रकटे ती पुन्हा पुन्हा, ह्रीं ओम इति श्री अच्युत विरचिताया प्राकृत भावार्थ टीकाया श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी महात्म्ये शक्रादि स्तुतिर्नाम चतुर्थोऽध्याय संपूर्णम्।